नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश साम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर खूप टायमानंतर ब्लॉग बनवण्याचा टाईम भेटला आहे मला, कारण त्याच्या मागे बरेचसे रिझन्स पण होते. आणि ॲक्च्युली मी जॉब वगैरे पण चेंज केला आता. म्हणजे मी पहिलं जिकडे होतो तिकडे आता नाही, मी दुसरीकडे. तर नवीन जॉईन असल्यामुळं मला जास्त कुठं फिरायला जायला पण भेटलं नाही, सुट्ट्या वगैरे काय मी घेतल्या नाही. पण आज आपल्याला एक भेटलाय चान्स बाहेर जायचा. तो म्हणजे आता आपलं CSTला काळा घोडा फेस्टिवल असतो, जे मुंबईमध्ये राहणाऱ्या ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा पब्लिकला माहिती असतं. म्हणजे माहिती आहे काळा घोडा फेस्टिवल काय असतो. म्हणजे थोडं काहीतरी युनिक असं गोष्ट असते तिकडे. तर ती मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज मी तिकडे चाललो आहे. तसं बघायला गेलं तर वेळात वेळ काढून चाललो आहे. आणि मी आहे, आपला मयूर भाई आहे, आर्यन आहे, यज्ञेश भाई आहे. तर आम्ही चौघजण आम्ही तिकडे चाललो आहे. आणि कॉलेज टायमाला तर आमचं दरवर्षी तिकडे जाणं असायचं. पण कॉलेज म्हणजे जॉब लाईफ चालू झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी परत चाललो आहे तिकडे. तर आता जाऊया, तो एक्सपिरियन्स अनुभवूया काय यावेळी काय युनिक आपल्याला तिकडे बघायला भेटते ते दाखवू. तिथे आर्ट फेस्टिवल असतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे रिसायकल गोष्टींपासून तिकडे असे काय काय एक एक गोष्टी बनवलेल्या असतात. ते आपण बघूया, तुम्हाला मी दाखवेन. ज्यांना नाही माहिती ते तर बघतीलच. आणि बस आपला ब्लॉग असाच एन्जॉय करा. निघूया आता. आणि आज 26 जानेवारी आहे. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज 26 जानेवारी ॲक्च्युली सकाळी उठून परेड वगैरे पण कॅप्चर करण्याचा म्हणजे असं माझ्या डोक्यात होतं, पण बाई जागच आली नाही आणि लेट उठलो, त्याच्यामुळे ते आपलं काय राहिलं नाही. तर आज बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटल्या असत्या. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण निघूया आणि बघूया. ते प्रजासत्ताक दिनाचा पण माहोल थोडंफार असणार तिकडे. CST साईडला चाललंय म्हटलं तर ते पण आपण घेऊया. चला. भाई स्टेशनला आम्ही पोचलो आहे आणि आर्यन आहे आपल्यासोबत. आणि नेहमीप्रमाणे यज्ञेश भाई काय आज टायमावर निघालेच नाहीत. आणि मयूर पण त्याच्यासोबतच येते. तर आपण जरा बघूया कधी येतात ते, कसं काय ते. आले 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 शेट लोक. भाई CSTला आम्ही पोचलोय आता. आपले मयूर भाई आपल्यासोबत भाई आहेत आणि यज्ञेश वगैरे गेले फ्रेश व्हायला. आता जस्ट CSTला पोचलोय. तर आपण आता जाऊया पटापट टॅक्सी मारून, कारण खूप ऑलरेडी लेट झालं आपल्याला. आपण काळा घोडा फेस्टिवलच्या इथं जाऊनच भेटू. आणि मयूर भाई आपले रील पण शूट करतात आहेत, त्याच्यामुळे आपला रील पण येणार आहे आणि ब्लॉग पण येणार. बचून टाकू काम करणार. बोल एक डायलॉग आहे भाई. सुविचार अरे बोल. चिपला आहे, चांगलं बोल. अरे बोल. अरे व्हायरल होशील भावा. वन मॅन खर्च कर. क्या बोला तूने? वन मॅन खर्च कर. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे. भाई काळा घोडा फेस्टिवलच्या इथं आम्ही पोचलोय आता जस्ट. आणि सगळे मागं आहेत आम्ही. आणि इकडून एंट्री आहे. आता टॅक्सीमधून वगैरे उतरलोय. तर लाईन दिसते, तर आपण पहिले एंट्री करूया. नंबर दाखवतो का? कॉल करतील मला. येडे आहे. ऑनलाईन तिकीट काढायची सिस्टम चालू केली आता इथे एंट्रीसाठी. आणि ऑनलाईन आम्ही तिकीट काढलंय आता मस्तपैकी. यज्ञेश भाईच्या फोनमध्ये काढलंय. माहिती भाई आतमध्ये असेल काय तर.
तिकडचं काय लॉजिक होता? तिकीट काढलंय पण तिकीट बाई चेक नाही केलंय. बाईक बिवर आलाय पण काय फायदा नाही. स्पेअर पार्टी तर भाई एंट्री केली आहे आणि एंट्री केली. आता तुम्ही फेस्टिवल एन्जॉय करा. गर्दी तो फट्टे. हा घोडा दिसतो ना, आपण टिटवायला जाणार कपल बसून. इकडं खूप सारं असं म्हणजे जे वेस्टेज असतं त्याच्यापासून हे लोक आर्ट बनवतात आणि तो आर्टचा मागचा काय लॉजिक असेल काय असेल तर त्यांनी असे मेन्शन करून ठेवलेले आहेत. तर त्या मेन्शनमध्ये तुम्हाला तिकडे मी दाखवेन, तुम्ही पॉज करून वाचायचं आहे तर वाचू शकता. हरवलाय शोधतोय कुठे गेला. कॉल लावतोय भेटला या हरवतोय सारखा. रीलच्या चक्कर मध्ये कुठल्या कुठे गलती होतं का.
हा जो माग बनवलाय ना घोडा, हा समुद्रातला जो कचरा येतो ना त्या कचऱ्याच्या ह्याच्याने बनवला, सगळ्या त्या कचऱ्याने बनवलाय. असे युनिक युनिक गोष्टी इकडे असतात. भाई चॉकलेट क्रीमचा केक. किती काढ आर्यन? थोडस माया एवढं ब्लड नको ना काढू थोडं. त्याला बघू तर दे. कुठे तो बड्डे बॉय बघा, बड्डे बॉय बॅनरवाला बड्डे बॉय. चले बाहेर चले ऋषी. आणि त्याच्या बड्डेचा केक आहे. आता आम्ही एक्झिट करतोय. जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं कॅप्चर केलं आणि आता गर्दी जाम होत चालले. त्याच्यामुळे आता आम्ही काही जास्त थांबत नाही. आणि इन्फॉर्मेशनचं तुम्हाला सांगितलं ते मी कॅप्चर केले. त्याच्यामधलं एक एक तुम्ही पॉज करून त्याच्यानंतर तुम्ही ती काय इन्फॉर्मेशन आहे ती वाचू शकता. ह्याचा काय फोटोशूट काय थांबत नाही भाई. जिकडं जातो तिकडं फोटो काढतोय, जिकडं जातोय तिकडं. फेस्टिवलला काळा घोडा फेस्टिवल हे नावच. ह्या मागच जो स्टॅच्यू दिसतो तुम्हाला बघा, ह्या घोड्याच्या स्टॅच्यूवरनं पडले. हा काळा घोडा आर्ट असोसिएशन त्यांनीच बांधलेला पुतळा आहे. आणि म्हणजे इकडे दरवर्षी इकडे जर तुम्हाला लोकेशन माहिती नसेल तर CST स्टेशनवरनं तर टॅक्सी असतातच. नाही तर तिकडे तुम्ही काळा घोडा टाकलात लोकेशनला तरी लोकेशन तुम्हाला इथं दाखवेल. नाही तर भाईचे आपला फोटोशूट जेव्हा संपल तेव्हा आपण इथून निघूया. थांबा इकडे. बाबा इथे आपला एक सेल्फी काढूया गर्दीमध्ये. अरे ते सोड, इकडे आरशा बघ इकडे.
व्हिजिट घेतली आम्ही फेस्टिवलमधून, फोटोशूट वगैरे सगळं झालं आहे आणि जेवढं कवर करता आलं तेवढं आम्ही बघितलं. पण यावेळी जास्त असं युनिक असं काय वाटलं नाही, कारण की सगळ्यांनी मजा नाही, कारण की दरवर्षी काहीतरी एकदम अलगच बघूनच एकदम असं ना बघत राहावंसं वाटतं. पण यावेळी या लोकांनी घोड्याची प्रतिकृती जास्त बनवली वेगवेगळ्या ह्याच्यानी. ही जहांगीर आर्ट गॅलरी इथं मागे, इथं आपल्याकडे आता टाइम नाही, इथं पण येऊ कधीतरी. बाप आहे एकदम फेमस, मुंबईमधली एकदम फेमस. तर आता बघूया पुढचा प्लॅनिंग काय आहे, नाही तर मग आपण पुढे जाऊन ब्लॉग एंड करूया. हे हाच आहे, हे माझ्या हाच आहे तुझा स्केचवाला. हा चल पुढे तू गेला. मुंबईच्या स्ट्रीटवरचे लोकल पण प्रोफेशनल आर्टिस्ट. आणि आपला मयाला पण आम्ही एक स्केचचं गिफ्ट दिलं होतं, ते पण त्याला इथूनच शोधलेलं आम्ही. आणि भाई एवढं डिट्टो चित्र काढलं ना, कधी मायाच्या घरी गेलो ना आपण तर तुम्हाला दाखव स्केच बघा. फोटोवाला दिसतो का हे ड्रॉइंग्स आहेत, सगळे ड्रॉइंग्स. आता लक्षात पण नाही तोच आहे. नो मुंबई उगाच मुंबई नाही. बुकमार्क्स ओके. सगळे ड्रॉइंग्स आहेत, सगळे ड्रॉइंग्स आहेत. मुंबई दर्शन, मुंबई दर्शनवालीच आहे काय? हा मुंबई दर्शनवाली बस आहे. तो हा कडक आहे हा ते. अच्छा पोरगी आहे का ही का? ते कार्टून पेंटिंग वाढलंय, व्यंगचित्र. आता हे कुठले महाराजांचे बघा, 160 रुपये ना, 160. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज यांचं वस्तू संग्रहालय. म्हणजे इकडे बरेचसे शस्त्र, त्यांचे कपडे वगैरे निघते. तो एक म्युझियम आहे. आपण एक म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं विजिट करण्यासारखे. आणि ही तुम्हाला दाखवली मुंबई दर्शनची बस. ही कधी आलात तर हे शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या इकडे ही बस उभी असते. तुम्हाला कधी मुंबई दर्शन करायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊन बुक करू शकता. चिमण्यांचं पूर्ण घर, पूर्ण झाड चिमण्यांनी भरलंय. चिव 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 कडा घेतलं. हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. यज्ञाच्या जितपायी आम्हाला परत एकदा
लाइटिंग चालू झाल्यानंतर परत आतमध्ये आलोय काळा घोडा फेस्टिवल मध्ये, ह्याच्यामुळे फक्त. कुठे गेला मयूर, कुठे गेला? याचा फोटो काढ. Excuse. आई मागाशी आम्ही समोरून एंट्री केली होती, आता जिथून एक्झिट केलेली तिकडून एंट्री केली. काय नाही, मागाशी आहे तेच आहे, फक्त थोडा लाइटिंग मध्ये दिसल बस. लाईट मध्ये दिसल फक्त. आता उडता उडता तुम्हाला दाखवतो. हिरो हिरो रील रील फक्त बघत राहतो मी. रील लय हार्ड शूट केले, रील लय हार्ड. रील रील इन प्रोसेस, रील इन प्रोसेस. कडक रे, कडक कडक. काय बनवतो आई इकडं खूप मजा येते. रील वगैरे आम्ही शूट करतोय, तर त्याच्यामुळे आपल्याला जरा आपले रील वगैरे तुम्ही चेक करा, आपला ब्लॉग पण चेक करा. आई यांनी 100 तरी फोटो काढले असतील सेम पोज मध्ये, सेम पोज. तू बघ ना, कातोडी पाड्यातला राजा. कातोडी पाड्यातला राजा. मला चप्पल लागली रे लय दिवसांनी. हॅलो, हा बोल. नाही 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 नाही. हा ओके ओके. कितने काय बोलो भाई, फटाफट बोलो. पब्लिक आपलं काळा घोडा फेस्टिवल पूर्ण फिरून झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आणि जाम चाललो वगैरे ने, फिरलो वगैरे, मस्तपैकी फोटोज वगैरे ने काढले, रील पण शूट केले. रील तर तुम्हाला भेटेलच आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर बघायला. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांग. भाई कधी एडिट होईल, भाई प्रोसेसमध्ये चालू केली एडिटिंग, पण कधी जशी एडिट होईल, म्हणजे एवढा वेळ घेऊ तेवढा पॉवर एडिटिंग तुम्हाला भेटेल बघायला.
आणि बस एवढं बोलतो. आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथंच संपवतो ब्लॉग. चार्जिंग आपली संपत आली आणि जाम थकल्यावाने झाले. फिरलो पण जाम, पण मी ते जास्त शूट नाही केलं. आम्ही गेलेलो मार्केटमध्ये FSला वगैरेनी. आणि बस एवढं बोलतो. आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. असंच आपल्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू पुन्हा कडकवाल्या आपल्या ब्लॉगमध्ये. तेव्हा टाटा बाय बाय गुड. कॅमेरामॅन ऋषीसोबत यज्ञेश, मयूर आणि आर्यन बॅकअप. चले बाय बाय बाय. बाय.